Hello students, let us continue with same topic. We are discussing last 3-4 lectures. आपण डिस्कस करत होतो थर्मोडायनामिक्स अँड केमिकल थर्मोडायनामिक्स अँड एनर्जेटिक्स. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं वर्क डनचं इक्वेशन. ओके, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी, जे पी एक्सटर्नल प्रेशर होतं इंटू डेल्टा व्ही. प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कसाठी आपण इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. टुडे विल डिस्कस अबाउट फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. म्हणजे तुम्हाला याच्यावर 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस काय आहे, किंवा MCQ पण बनू शकतो, याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन बनू शकतो की फ्री एक्सपान्शनमध्ये वर्क डन किती असणार आहे. ओके, तर फ्री एक्सपान्शन एक्झॅक्टली काय आहे? जेव्हा एखादा गॅस एक्सपांड होतोय आणि तो अगेन्स्ट झिरो प्रेशर म्हणजे एक्सटर्नल प्रेशर झिरो असणार आहे, तेव्हा जो गॅस एक्सपांड होतोय म्हणजे अपोजिंग प्रेशर जे आहे, अपोजिंग फोर्स जो आहे तो झिरो आहे. कारण गॅसचं जेव्हा सिलेंडरमध्ये एक्सपान्शन होतंय, तो एक्सपांड होताना अपोजिंग प्रेशर काय असणार आहे? एक्सटर्नल प्रेशर असणार आहे. बरोबर आहे ना. एक्सटर्नल प्रेशर जे आहे त्याला आपण काय म्हणतोय? अपोजिंग प्रेशर. तुम्ही त्याला अपोजिंग फोर्स म्हणू शकताय. बरोबर आहे. सराउंडिंगमुळे असलेलं प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. तर अपोजिंग प्रेशर झिरो असताना जो काय एक्सपान्शन होतोय गॅसचा त्याला आपण म्हणतोय फ्री एक्सपान्शन. वेन gas expands against zero external pressure, you can say when gas expands against zero external pressure, किंवा तुम्ही असं म्हणू शकता when gas expands against zero opposing force, the expansion is called as free expansion. Definition simple आहे. Free expansion means expansion against zero opposing force. ओके, सच एक्सपान्शन ऑकर्स इन व्हॅक्यूम. कारण व्हॅक्यूममध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर झिरो असणार आहे. ओके, एक्सटर्नल प्रेशर झिरो असणार आहे, म्हणजे अपोजिंग फोर्स झिरो असणार आहे. सो सच एक्सपान्शन कॅन ऑकर इन व्हॅक्यूम. म्हणजे अशा टाईपचं एक्सपान्शन जे आहे ते व्हॅक्यूममध्ये होणार आहे, जेव्हा अपोजिंग फोर्स झिरो असणार आहे. तुम्हाला माहिती आहे वर्कचं आपलं इक्वेशन आहे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. मी आत्ताच बोललो एक्सटर्नल प्रेशर म्हणजे अपोजिंग फोर्स. एक्सटर्नल प्रेशर असणारच नाही, कारण का एक्सपान्शन व्हॅक्यूममध्ये व्हायला आहे, म्हणजे एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू झिरो असायला पाहिजे. व्हॅक्यूममध्ये एक्सटर्नल प्रेशरच असणार नाही ना, कारण का एक्सटर्नल प्रेशर ॲटमॉस्फेरिक गॅसेसमुळे असणार आहे. पण व्हॅक्यूममध्ये ॲटमॉस्फेरिक गॅसेस असणार आहेत का? नाही. त्यामुळे एक्सटर्नल प्रेशर काय असणार आहे? झिरो असणार आहे. आणि जर एक्सटर्नल प्रेशर झिरो असेल तर या इक्वेशनमध्ये मला PEXT म्हणजे एक्सटर्नल प्रेशर झिरो प्लेस करायला लागेल. त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू झिरो इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस झिरो इंटू डेल्टा व्ही. बट वेन यू मल्टिप्लाय झिरो टू एनी क्वांटिटी इट विल बिकम झिरो ना. त्यामुळं डब्ल्यू इज इक्वल टू झिरो येईल. सो इन सच केस, इन फ्री एक्सपान्शन, वेन अपोजिंग फोर्स इज झिरो, दॅट इज we are carrying out expansion in vacuum. In that case external pressure is zero, because of that work becomes zero. So free expansion मध्ये work done zero असणार आहे. फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डन जे असणार आहे ते काय असणार आहे? झिरो असणार आहे. हे तुम्हाला लिहायला लागेल. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ॲक्च्युली हे सिम्पल आहे. तुम्हाला माहिती आहे की व्हॅक्यूममध्ये अपोजिंग फोर्स झिरो आहे, त्यामुळं वर्क डन झिरो असणार आहे. म्हणूनच म्हटलं मी याच्यावर तुम्हाला CETला सिम्पल क्वेश्चन बनू शकतोय की वर्क डन ड्युरिंग फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस इज, तुम्ही लिहायला पाहिजे झिरो. वर्क डन ड्युरिंग फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस इज झिरो. हे लक्षात ठेवणार आहे तुम्ही. ठीक आहे. आणि याच्यावर 2 मार्क्सचा क्वेश्चन बनला तर एवढं तर तुम्ही एक्सपेक्ट करताय, एवढं तर लिहायला हवं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. म्हणजे एखादं गॅसचं एक्सपान्शन होत असेल, आपण PV टाईपचं वर्क बघायलो आहे. आपण डिस्कशन करताना प्रेशर व्हॉल्यूम वर्क डिस्कस करायलो आहे. त्यामुळे गॅसचं एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन या दोनच गोष्टी आपण कन्सिडर करणार आहे. ओके, जर गॅसचं एक्सपान्शन व्हायला लागलं आहे आणि वर्क डन मॅक्झिमम हवा आहे, वर्क डन जो आहे तो मॅक्झिमम हवा आहे, तर तो कधी वर्क डन मॅक्झिमम असेल याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे या पॉईंटमध्ये. वर्क डन मॅक्झिमम असायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे
इथं तुमच्या डोक्यात येत आहे की वर्क जे आहे ते अपोजिंग फोर्सवर डिपेंड करत आहे. इथे मायनस साईन विसरून जाऊया आपण, कारण मॅग्निट्यूड जो आहे वर्कचा, तो वर्कचा मॅग्निट्यूड एक्सटर्नल प्रेशर म्हणजे अपोजिंग फोर्सवर डिपेंड करतोय. वर्कची व्हॅल्यू अपोजिंग फोर्सवर डिपेंड करते. जर अपोजिंग फोर्स लो असेल, कमी असेल, तर वर्क डन 0 असणार आहे, वर्क डन कमी असणार आहे. एक्झाम्पल, अपोजिंग फोर्स 0 होता ना, तेव्हा वर्क डन 0 होतं. याचा अर्थ अपोजिंग फोर्स जर कमी असेल तर वर्क डन कमी असेल. आणि अपोजिंग फोर्स वाढत गेला, अपोजिंग फोर्स काय झाला, वाढत गेला, तर वर्क सुद्धा वाढत जाईल. सिस्टम हॅव टू डू मोर अँड मोर वर्क, सिस्टम नीड टू वर्क मोर, डू मोर वर्क. बरोबर आहे. त्यामुळं अपोजिंग फोर्सवर डिपेंड करते वर्क डन किती असणार आहे. अपोजिंग फोर्स 0 असेल तर वर्क डन 0 आहे. अपोजिंग फोर्स इन्क्रीज झाला तर वर्क डन इन्क्रीज होणार आहे, वर्क डन बाय सिस्टम इन्क्रीज होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं आहे? वर्क डिपेंड्स अपॉन एक्सटर्नल प्रेशर, वर्क डिपेंड्स अपॉन opposing force. As opposing force increases, more and more work have to be done by system. More and more work have to be done by system. त्यामुळे मॅक्सिमम वर्क पाहिजे असेल तर अपोजिंग फोर्स मॅक्सिमम पाहिजे. अपोजिंग फोर्स मॅक्सिमम पाहिजे म्हणजेच एक्सटर्नल प्रेशर मॅक्सिमम पाहिजे. एक्सटर्नल प्रेशर मॅक्सिमम हवं. इफ द अपोजिंग फोर्स इज 0, नो वर्क इज इन्वॉल्व्ड, जे इथं आपण प्रूव्ह केलं आहे. With increase of opposing force from 0 पासून जसा opposing force वाढत जाईल, more work will be needed by system. More work will be needed by system. When the opposing force reaches its maximum, the system performs maximum work. म्हणजे जेव्हा opposing force maximumला पोहोचेल तेव्हा सिस्टम परफॉर्म करेल मॅक्सिमम वर्क. कारण सिस्टमला वर्क करावंच लागेल, कारण का प्रेशरच वाढलंय, त्यामुळे वर्क डन सुद्धा वाढणार आहे. ओके. with an opposing force being greatest, more effort would be needed to overcome it. बरोबर आहे ना. जर तुम्ही प्रेशर कुकरची शिट्टी पकडून ठेवलात तर शिट्टी वाजणार नाही, जास्त वर्क करायला लागेल प्रेशर कुकरमध्ये जो काय गॅस कलेक्ट होणार आहे त्याला. बरोबर आहे. आणि जर वरून प्रेशर कमी असेल तर शिट्टी लवकर वाजेल, वर्क डन काय होणार आहे, वर्क डन कमी असणार आहे. त्यामुळे वर्क डन कशावर डिपेंड करत आहे, अपोजिंग फोर्सवर. अपोजिंग फोर्स ग्रेटेस्ट असेल तर सिस्टमला तो फोर्स ओव्हरकम करण्यासाठी जादा वर्क करावं लागेल, मोर इफर्ट्स घ्यावे लागतील, त्यामुळे मोर वर्क डन असेल. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे आपल्याला. सिंपल आहे. इथं तर प्रूव्ह केलं आहे आपण. इफ अपोजिंग फोर्स इज 0, नो वर्क इज इन्वॉल्व्ड. विथ अन इन्क्रीज ऑफ अपोजिंग फोर्स फ्रॉम 0, more work will be needed by the system. When opposing force reaches its maximum, the system performs maximum work. With opposing force being greatest, more effort would be needed to overcome it. ओके. तर हे ह्या गोष्टी लक्षात ठेवताय तुम्ही. मी काय म्हणतोय, जर अपोजिंग फोर्स वाढत गेला आणि ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त झाला, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा अपोजिंग फोर्स जास्त आहे, म्हणजे जे काय सिलेंडरमध्ये गॅस फिल केला आहे त्याचं जे प्रेशर आहे त्याला तुम्ही ड्रायव्हिंग फोर्स म्हणणार, आणि वरून जे प्रेशर आहे ज्याला आपण एक्सटर्नल प्रेशर म्हणतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर. इन केस एक्सटर्नल प्रेशर जास्त झालं तर म्हणजे अपोजिंग फोर्स जास्त झाला ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा, तर प्रोसेस रिव्हर्स होणार. पिस्टन वरती ढकलण्याऐवजी म्हणजे गॅस एक्सपांड होण्याऐवजी गॅस कॉम्प्रेस होईल. हे कधी होईल, गॅस कॉम्प्रेस कधी होईल, जर अपोजिंग फोर्स जास्त असेल तर. अपोजिंग फोर्स म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर जास्त असेल तर. कशापेक्षा, गॅसच्या प्रेशरपेक्षा. गॅसच्या प्रेशरमुळे काय होत होतं, गॅस एक्सपांड होत होता, कारण पिस्टन सराउंडिंगमध्ये पुश केला जात होता, सराउंडिंगमध्ये रेज व्हायचा, त्यामुळे गॅस काय होत होता, एक्सपांड होत होता. पण एक्सटर्नल प्रेशर जास्त झालं तर काय होईल, गॅस पिस्टन वरती न ढकलता खाली येईल, आणि खाली येईल म्हणजे गॅस काय होईल, कॉम्प्रेस होईल. सो thus when opposing force becomes greater than driving force, when opposing force becomes greater than driving force, the process get reversed. Instead of expansion, compression will take place. Instead of expansion, कारण एक्सपान्शन मध्ये वर्क कोण करते, सिस्टम.
पण कॉम्प्रेशन झालं तर वर्क कोण करेल? सराउंडिंग. याचा अर्थ प्रोसेस काय होईल? रिव्हर्स होईल. प्रोसेस होईल रिव्हर्स. सिन्स द अपोजिंग फोर्स कॅन नॉट बी ग्रेटर दॅन ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे कुठलीही प्रोसेस होण्यासाठी कुठल्याही सिस्टमकडून वर्क व्हायला हवा असेल तर कधीही अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त असून चालणार नाही. म्हणजे एखाद्या माणसाला सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वेट उचलायचं आहे तर ते पॉसिबल नाही आहे, तो नाही उचलू शकत. प्रोसेस रिव्हर्स होणार आहे. प्रोसेस काय होईल? रिव्हर्स होईल. जसं प्रेशर कुकरची शिट्टी वाजायला लागली तर काय झालेलं असतंय? गॅसचं प्रेशर आतमध्ये प्रेशर कुकरमध्ये ज्या पेपर्स आहेत म्हणजे जो गॅस आहे त्याचं प्रेशर जास्त असतंय, त्यामुळे शिट्टी वरती ढकलली जाते. पण जर तुम्ही वरून शिट्टीला प्रेस केलात म्हणजे एक्सटर्नल फोर्स वाढवलात तर शिट्टी वाजण्याऐवजी ती खाली पडेल. बरोबर आहे? म्हणजे प्रोसेस काय होईल? रिव्हर्स होईल. प्रोसेस का रिव्हर्स झाली? कारण का अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त होता. त्यामुळे कधीही प्रोसेस सिस्टमकडून वर्क डन ऑब्टेन करायचं झालं तर अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा मोठा असून चालणार नाही, पण तो मॅक्झिमम पाहिजे. अपोजिंग फोर्स मॅक्झिमम पाहिजे. तुम्ही म्हणणार मॅक्झिमम पाहिजे पण ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा कमी पाहिजे. मॅक्झिमम पाहिजे पण ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा कमी असायला पाहिजे. ओके. आता हे कसं पॉसिबल आहे? समजा ड्रायव्हिंग फोर्स पी आहे आणि एक्सटर्नल प्रेशर म्हणजे अपोजिंग फोर्स पी एक्सटर्नल आहे, तर यामध्ये डिफरन्स फार छोटा पाहिजे. यामधला डिफरन्स फार छोटा पाहिजे. पी मोठा हवा पण एक्सटर्नल प्रेशरपेक्षा थोडासा मोठा असायला पाहिजे. म्हणजे इफ द प्रेशर पी ऑफ गॅस डिफर्स फ्रॉम पी ई एक्स टी बाय क्वांटिटी डेल्टा पी, म्हणजे या पी आणि पी एक्सटर्नलमध्ये डिफरन्स जो आहे त्यांच्या क्वांटिटीमध्ये डिफरन्स जो आहे तो डेल्टा पी आहे. देन म्हणजे या दोघांच्यातला डिफरन्स म्हणजे पी मायनस पी एक्सटर्नल इज इक्वल टू डेल्टा पी. बरोबर? अँड पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस डेल्टा पी. कारण ह्या इक्वेशनमध्ये पी एक्सटर्नलला इकडं आणलं, डेल्टा पीला इकडं नेलं तर पी एक्सटर्नलची व्हॅल्यू येते पी मायनस डेल्टा पी. बरोबर आहे? म्हणजे पी एक्सटर्नलची व्हॅल्यू काय येणार आहे? पी मायनस डेल्टा पी. पी म्हणजे काय? गॅसचं प्रेशर. गॅसचं प्रेशर म्हणजेच काय? ड्रायव्हिंग फोर्स. आणि डेल्टा पी म्हणजे काय? जो पी आहे आणि पी एक्सटर्नल आहे त्यातला डिफरन्स. बरोबर आहे? त्यामुळे पी एक्सटर्नलची व्हॅल्यू येते पी मायनस डेल्टा पी. आणि आपलं जे इक्वेशन आहे वर्कचं इक्वेशन कसं आहे? असं आहे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस डेल्टा पी इंटू डेल्टा व्ही. तुम्ही म्हणणार हे इथं कसं काय आलं? अरे सिम्पल आहे. कारण का पी एक्सटर्नलची जागा इथं काय केली आहे? पी मायनस डेल्टा पीनं घेतली आहे. कारण का वर्कचा आपला फॉर्म्युला काय होता? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. वर्कचा फॉर्म्युला काय होता? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. तो पी एक्सटर्नलची व्हॅल्यू मी तिथं ठेवली आहे पी मायनस डेल्टा पी. त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू ब्रॅकेट मायनस इंटू ब्रॅकेट पी मायनस डेल्टा पी इंटू डेल्टा व्ही. आता मला सांगा वर्क मॅक्झिमम पाहिजे ना? मला वर्क मॅक्झिमम पाहिजे. याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे ती पण मॅक्झिमम असायला पाहिजे. आता ही व्हॅल्यू मॅक्झिमम असायला पाहिजे असेल तर डेल्टा पी स्मॉलेस्ट पाहिजे. डेल्टा पी काय पाहिजे? स्मॉलेस्ट. कारण कुठल्याही सबस्ट्रॅक्शनची व्हॅल्यू मोठी येण्यासाठी जी क्वांटिटी सबस्ट्रॅक्ट व्हायली आहे ती स्मॉल पाहिजे. म्हणजे डब्ल्यू मोठा असण्यासाठी, डब्ल्यू ग्रेटेस्ट असण्यासाठी, डब्ल्यूची व्हॅल्यू हाय असण्यासाठी डेल्टा पीची व्हॅल्यू स्मॉलेस्ट पाहिजे. डेल्टा पीची व्हॅल्यू काय पाहिजे? स्मॉलेस्ट. त्यामुळं द वर्क वुड बी मॅक्झिमम वेन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. द वर्क विल बी मॅक्झिमम वेन डेल्टा पी इज स्मॉलेस्ट. आता मी एक गोष्ट काय म्हणतोय, डेल्टा पी जर स्मॉलेस्ट असेल म्हणजे या दोघांच्यातला डिफरन्स स्मॉलेस्ट असेल तर याची व्हॅल्यू थोडी जरी वाढली तरी प्रोसेस रिव्हर्स होणार. कारण इथं डिफरन्स मुळात स्मॉल आहे ना, आणि अपोजिंग फोर्स वाढला तर प्रोसेस रिव्हर्स होणार असं मागे बोललोय आपण. प्रोसेस कधी रिव्हर्स होते? अपोजिंग फोर्स मोठा झाला तर, अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा मोठा असेल तर. आता इथला डिफरन्स डेल्टा पी जो आहे तो स्मॉलेस्ट आहे. याचा अर्थ ही जर व्हॅल्यू वाढली म्हणजे एक्सटर्नल प्रेशर वाढलं म्हणजे अपोजिंग फोर्स वाढला तर प्रोसेस रिव्हर्स होणार. जेव्हा डेल्टा पी स्मॉलेस्ट असणार तेव्हा प्रोसेस रिव्हर्सिबल असणार आहे. डेल्टा पी स्मॉलेस्ट असणार आहे तेव्हा प्रोसेस रिव्हर्सिबल असणार आहे.
This means the opposing force must be infinitesimally smaller than driving force. This means opposing force is infinitesimally smaller than driving force for work to be maximum, work maximum होण्यासाठी. आणि यासाठी प्रोसेस रिव्हर्सिबल पाहिजे. दिस इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस टू बी रिव्हर्सिबल. दिस इज रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस टू बी रिव्हर्सिबल. कारण डेल्टा पी स्मॉलेस्ट आहे म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मधला डिफरन्स स्मॉल आहे. आणि मागे आपण डेफिनेशन बघितली आहे रिव्हर्सिबल प्रोसेसची. या दोघांच्यातला डिफरन्स स्मॉल असेल तर थोडीशी जरी चेंज झाला अपोजिंग फोर्समध्ये, थोडी जरी इन्क्रीज झाली अपोजिंग फोर्समध्ये, तर प्रोसेस जी आहे ती रिव्हर्स होणार. प्रोसेस जी आहे ती रिव्हर्स होणार. त्यामुळे असं आपण म्हणू शकतोय द मॅक्सिमम वर्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम द चेंज when the process is thermodynamically reversible. When the process is thermodynamically reversible. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. 2 मार्क्सचा याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतोय की मॅक्सिमम वर्क कधी मिळेल. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे मॅक्सिमम वर्क मिळण्यासाठी प्रोसेस रिव्हर्सिबल पाहिजे. का रिव्हर्सिबल पाहिजे तर डेल्टा पी ची व्हॅल्यू स्मॉलेस्ट असेल तर वर्क मॅक्सिमम येतंय आणि डेल्टा पी ची व्हॅल्यू स्मॉलेस्ट असेल तर त्याचा अर्थ या दोघांच्यातला डिफरन्स स्मॉलेस्ट आहे. आणि दोघांच्यातला डिफरन्स स्मॉलेस्ट असेल तर इथं थोडीशी जरी व्हॅल्यू वाढली तरी प्रोसेस काय होणार रिव्हर्स होणार. कारण ही व्हॅल्यू जर काय झाली वाढली तर इथं काय होणार प्लस साइन येईल म्हणजे प्रोसेस काय होईल रिव्हर्स होईल. ओके. त्यामुळे प्रोसेस रिव्हर्स होणार कधी जर अपोजिंग फोर्स वाढला तर. त्यामुळं ही प्रोसेस रिव्हर्सिबल असायला पाहिजे तरच वर्क डन मॅक्सिमम असणार आहे. ओके. तर हे थोडंसं तुम्ही एक दोनदा रीड करा. आय थिंक बऱ्याच जणांच्या इझिली लक्षात येईल पण एक दोनदा रीड केलं तर बरं पडतंय. ठीक आहे. कारण याच्यावर नोट्स लिहायचे असतील कन्सेप्ट कळते पण लिहिताना आपल्याला ते लिहिता येत नाही. सो 1-2 वेळा ते रीड करून घ्या. इट विल बी इझी फॉर यू. ओके. नेक्स्ट काय बघणार आहे आपण एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क. आता हा जो पार्ट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. ओके. याच्यावर 3 मार्क्सचा क्वेश्चन कन्फर्म बघायला मिळेल तुम्हाला. आयदर प्रॉब्लेम और डिरिव्हेशन. आयदर प्रॉब्लेम येईल किंवा इक्वेशन डिराईव्ह करायला येईल. मॅक्सिमम वर्कसाठी आपण इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. ओके. हे जे इक्वेशन आहे ते परफेक्ट करणार आहे तुम्ही. होमवर्कमध्ये मला हे हवं आहे की हे इक्वेशन तुम्ही लिहून काढताय. ठीक आहे. काय एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम वर्क आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. आपण काय करायलोय वर्क जे काय डिराईव्ह करायलोय ते प्रेशर व्हॉल्यूम वर्क डिराईव्ह करायलोय. आपण जे इक्वेशन डिराईव्ह करणार आहे ते प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं इक्वेशन डिराईव्ह करणार आहे. त्यासाठी आपल्याला कन्सिडर करायला पाहिजे गॅसियस सिस्टम म्हणजे गॅस जो आहे तो सिलेंडरमध्ये फिल केला आणि तो एक्सपांड होतोय. तो काय होतोय एक्सपांड होतोय. तर आपण ते कन्सिडर करतोय. कन्सिडर n मोल्स ऑफ आयडियल गॅस इनक्लोज्ड इन सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस मूवेबल रिजिड पिस्टन. जो गॅस फिल केलाय तो पिस्टननं फिट केलाय. पिस्टन मूव्ह होऊ शकतोय वरती खाली. ओके. सो पिस्टन इज मूवेबल. इन दॅट सिलेंडर वी हॅव फिल्ड n मोल ऑफ आयडियल गॅस. n मोल ऑफ आयडियल गॅस. आयडियल गॅस बद्दल सगळ्यांना माहिती आहे. जे गॅस लॉ ऑबे करतात बॉइल्स लॉ चार्ल्स लॉ बरोबर आहे ना. हे लॉ जे ऑबे करतात त्यांना आपण काय म्हणतोय आयडियल गॅसेस. तर आय हॅव फिल्ड n मोल ऑफ आयडियल गॅस in the cylinder fitted with frictionless movable and rigid piston. It expands isothermally and reversibly. It expands isothermally. म्हणजे जेव्हा एक्सपान्शन झालं तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे कारण प्रोसेस जी आहे ती आयसोथर्मल आहे. प्रोसेस जी आहे ती आयसोथर्मल आहे. द गॅस एक्सपांड्स आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1 गॅसचा सुरुवातीचा व्हॉल्यूम काय होता V1 टू फायनल व्हॉल्यूम V2 ॲट टेम्परेचर T. जे टेम्परेचर आहे कॉन्स्टंट राहणार आहे ते टेम्परेचर T आहे आणि त्या टेम्परेचरला गॅस एक्सपांड होतोय फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2. द एक्सपान्शन टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स. एक्सपान्शन टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स कारण प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. ओके. प्रोसेस रिव्हर्सिबल आहे त्यामुळे एका स्टेपमध्ये प्रोसेस नाही होणार आहे नंबर ऑफ स्टेप्समध्ये होणार आहे. हे फिगरनं आपण एक्सप्लेन करतोय. इथं डायग्राम आहे.
इथं मी गॅस फिल केला होता. जेव्हा गॅस फिल केला होता त्याचा व्हॉल्यूम होता V1. त्याच्यावर छोटे छोटे मासेस ठेवलेत, छोटे छोटे वेट्स ठेवलेत मी. ओके, इथं पिस्टन आहे, त्या पिस्टनवर वेट ठेवलेत. गॅस एक्सपांड होत नाही आहे, गॅस इथं इक्विलिब्रियममध्ये आहे. का इक्विलिब्रियममध्ये आहे? एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर इक्वल आहे. एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर इक्वल आहे, त्यामुळे पिस्टन वरतीही नाही जात, खाली नाही येत. गॅस इथं इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, आता काय होणार आहे? मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे. मी एक छोटंसं वेट याच्यावरून रिमूव्ह करतोय. पिस्टनवर ठेवलेलं छोटं मास काय करतोय? रिमूव्ह करतोय. आता हे मास रिमूव्ह केलं तर एक्सटर्नल प्रेशर कमी होणार, एक्सटर्नल फोर्स कमी झाला आणि तो इन्फायनायटिझमली स्मॉलनं कमी झाला आहे. म्हणजे काय मोठा फरक पडला नाही. आता एक्सटर्नल प्रेशर गॅसच्या प्रेशरपेक्षा थोडंसं कमी झालं, थोडंसं कमी झालं, बरोबर ना? कारण प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. या दोघांच्या मधला डिफरन्स जो आहे तो स्मॉल पाहिजे. एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसच्या प्रेशरमधला डिफरन्स स्मॉल पाहिजे, म्हणून मी इथलं स्मॉल मास रिमूव्ह केलं. आता गॅसचं प्रेशर थोडंसं जास्त होतं, त्यामुळे गॅस एक्सपांड झाला. एक्सपांड झाला, त्याचा व्हॉल्यूम वाढला आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळं इथं इक्विलिब्रियमला पोचला. आता तुम्ही म्हणाल इथं इक्विलिब्रियमला का आला? गॅस एक्सपांड झाला की त्याचं प्रेशर कमी होतं आहे, आणि जेव्हा ते प्रेशर कमी होऊन एक्सटर्नल प्रेशर एवढं होईल, म्हणजे प्रेशर ऑफ गॅस विल फॉल टू एक्सटर्नल प्रेशर, म्हणजे गॅसचं प्रेशर एक्सटर्नल प्रेशर एवढं होणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं काय झालं? गॅसचं प्रेशर एक्सटर्नल प्रेशर इतकं झालं. ठीक आहे. आता परत इक्विलिब्रियम आला, तेव्हा गॅसचा व्हॉल्यूम डीव्हीनं वाढला होता. गॅसचा व्हॉल्यूम डीव्हीनं वाढला होता. इनिशियली एवढा होता, आता तो इथंपर्यंत आला आहे, म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम डीव्हीनं वाढला. परत मी एक वेट उचललं, परत गॅस एक्सपांड होईल, परत व्हॉल्यूम वाढेल. परत मी छोटंसं मास उचललं तर परत गॅस एक्सपांड होईल, परत वाढेल. असं करत करत नंबर ऑफ स्टेप्समध्ये मी ही सगळी मासेस रिमूव्ह करेन आणि गॅस एक्सपांड होत होत V2 ला पोहोचेल. इनिशियल व्हॉल्यूम काय होता? V1. फायनल व्हॉल्यूम काय होणार आहे? V2. ही सगळी प्रोसेस कशी आहे? रिव्हर्सिबल. कारण ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये जो डिफरन्स असणार आहे प्रत्येक स्टेपमध्ये तो स्मॉल असणार आहे, आणि व्हॉल्यूममधला चेंज पण स्मॉल असणार. त्यामुळे प्रत्येक स्टेपमध्ये होणारं वर्कसुद्धा स्मॉल असणार. कारण का वर्क फारसं होणार नाही, हळूहळू काय होणार आहे? गॅस एक्सपांड होणार आहे. सो व्हॉल्यूम स्मॉल चेंज होईल, वर्क डन पण स्मॉल असेल. ओके, आणि गॅस कधीपर्यंत एक्सपांड होईल? जोपर्यंत गॅसचं प्रेशर एक्सटर्नल प्रेशर इतकं फॉल होत नाही, कमी होत नाही. गॅसचं प्रेशर कमी का होईल? एक्सपान्शनमुळे व्हॉल्यूम वाढल्यावर गॅसचं प्रेशर कमी होणार. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर बॉइल्स लॉमध्ये आपण काय शिकलो? PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे प्रेशर व्हॉल्यूमचा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतोय. व्हॉल्यूम वाढला की प्रेशर कमी व्हायला पाहिजे, तरच प्रोडक्ट कॉन्स्टंट येईल, बरोबर आहे ना? त्यामुळे व्हॉल्यूम वाढल्यावर प्रेशर कमी होत आहे, आणि त्यामुळे पिस्टन पुढे सरकतोय आणि तिथं तो थांबतोय, कारण त्यावेळी गॅसचं प्रेशर जे आहे ते एक्सटर्नल प्रेशर इतकं होईल. त्यामुळे मी इथं काय म्हणतोय? ड्युरिंग ईच स्टेप द एक्सटर्नल प्रेशर EXT इज मेड इन्फायनायटिझमली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ गॅस. वरचं जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते गॅसच्या प्रेशरपेक्षा इन्फायनायटिझमली स्मॉलर करावलं आहे. फॉर दिस पर्पज आय एम रिमूव्हिंग स्मॉल मास. ओके, with gradual removal of masses from the piston. With gradual removal of masses from the piston, the gas expands slowly and its pressure P would decrease. गॅस काय होणार? एक्सपांड होईल, आणि जेव्हा गॅस एक्सपांड होईल तेव्हा त्याचं प्रेशर कमी होईल. ओके, द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल प्रेशर ऑफ गॅस फॉल टू P एक्सटर्नल. म्हणजे जोपर्यंत गॅसचं प्रेशर एक्सटर्नल प्रेशर इतकं होत नाही तोपर्यंत पिस्टन हळूहळू वरती सरकेल, आणि जेव्हा गॅसचं प्रेशर फॉल होऊन म्हणजे कमी होऊन एक्सटर्नल प्रेशर इतकं होईल तेव्हा पिस्टन तिथं थांबेल, म्हणजे तोपर्यंतच एक्सपान्शन होणार. बियॉन्ड दिस नो फर्दर एक्सपान्शन ऑकर्स. म्हणजे जेव्हा गॅसचं प्रेशर एक्सटर्नल प्रेशर इतकं होईल तेव्हा गॅस एक्सपांड होणं थांबेल, आणि तिथं सिस्टम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. सिस्टम जी आहे ती काय करेल? मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये येईल त्या केसमध्ये. ओके, the volume of gas is increased by infinitesimal quantity dV. Very small quantity dV न गॅसचा व्हॉल्यूम वाढेल, गॅसचा व्हॉल्यूम dV न वाढेल in each single step, in each single step. ओके, आता जर व्हॉल्यूम वाढला तर वर्क होणार, व्हॉल्यूम वाढला तर काय होणार आहे? वर्क होणार आहे.
पण मी व्हॉल्यूम स्मॉल वाढला आहे याचा अर्थ वर्क पण स्मॉल होईल. स्मॉल व्हॉल्यूम चेंज मी dv न इंडिकेट करतोय तर वर्क डन dw न इंडिकेट करेन. When the volume of gas increases by infinitesimal quantity or amount dv in single step, the small quantity of work is done, and that work can be given by equation dw is equal to minus p external dv minus p external dv. बरोबर आहे. हे वर्कचा फॉर्म्युलाच आहे, फक्त इथं dw ठेवलंय कारण वर्क स्मॉल आहे आणि इथं डेल्टा व्हीच्या ऐवजी dv ठेवलंय कारण का व्हॉल्यूम चेंज पण स्मॉल आहे. बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे एक्सटर्नल जे प्रेशर आहे ते गॅसच्या प्रेशरपेक्षा स्मॉल आहे. आता गॅसच्या प्रेशरपेक्षा स्मॉल आहे पण त्यातला डिफरन्स एकदम स्मॉल असणार आहे कारण स्मॉल मास रिमूव्ह केलंय आणि स्मॉल मास रिमूव्ह केल्यामुळे प्रेशरमधला डिफरन्स स्मॉल असणार dp एवढा, स्मॉल असणार dp एवढा. ॲज एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल p इज ग्रेटर बाय व्हेरी स्मॉल क्वांटिटी dp दॅन p एक्सटर्नल. म्हणजे p ची व्हॅल्यू dp एवढ्या व्हॅल्यूनं एक्सटर्नल प्रेशरपेक्षा जास्त असेल, ग्रेटर असेल. बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला विचारलं p एक्सटर्नलची व्हॅल्यू किती असेल तर p एक्सटर्नलची व्हॅल्यू असणार आहे p मायनस p एक्सटर्नल बरोबर dp, कारण यांच्या दोघांच्यातला डिफरन्स dp आहे. इथं बोललो ना आपण, इथं बोललो व्हेरी ग्रेटर दॅन dp म्हणजे तुम्हाला कळत असेल p एक्सटर्नलपेक्षा dp न मोठा आहे म्हणजे p आणि p एक्सटर्नल मधला डिफरन्स dp आहे. p अँड p एक्सटर्नल मधला डिफरन्स dp आहे. सो p एक्सटर्नल बरोबर p मायनस dp. p external is equal to p minus dp. So this equation where p external is there, you can place p minus dp. So dw is equal to here into bracket minus p minus dp into dv. मला वाटते आतमध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय करायला येईल मायनसनं पण आणि dv न पण. मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर मायनस p dv minus minus plus dp dv plus dp dv. So this equation will be simplified to this one minus p dv plus dp dv. पण dp काय आहे? स्मॉल प्रेशर चेंज. dv काय आहे? स्मॉल व्हॉल्यूम चेंज. dp and dv both are small, so their product will be very small and that can be neglected. dp and dv are very small quantities, so their product will be again very small and that can be neglected. So neglecting the product dp dv which is very small we get, याला neglect करा म्हणजे या इक्वेशन मध्ये रिमूव्ह करतोय मी त्याला. सो dw is equal to minus p dv, dw is equal to minus p dv या इक्वेशन पर्यंत पोहोचाल. So this is work done in one step. This is work done in one step. It is not work of entire process. एका स्टेपमध्ये जेव्हा व्हॉल्यूम dv न चेंज झाला तेव्हाच हे वर्क आहे, तेव्हाच हे वर्क आहे dw. dw is a work obtained in a single step when volume change is dv. आता मला पूर्ण वर्क कॅल्क्युलेट करायचं झालं तर मला हे जे वर्क मिळालंय एका स्टेपमध्ये त्या वर्कला इंटिग्रेट करावं लागेल आणि इंटिग्रेट करताना इनिशियल व्हॅल्यू टू फायनल व्हॅल्यू या लिमिटमध्ये इंटिग्रेट करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे dw ची इनिशियल व्हॅल्यू काय असणार? वर्क डन सुरुवातीला काय असणार? 0. आणि जेव्हा प्रोसेस संपणार तेव्हा वर्क डन काय असणार? मॅक्झिमम. याचा अर्थ वर्कची इनिशियल लिमिट 0 असणार, फायनल असणार मॅक्झिमम. व्हॉल्यूमचं इनिशियल लिमिट काय असणार? v1 आणि फायनलचं v2. फायनल लिमिट काय असणार आहे? v2. तर या लिमिटमध्ये या इक्वेशनला इंटिग्रेट करा. इंटिग्रेट केला की टोटल चेंजची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, म्हणजे टोटल वर्क डन मिळेल. जेव्हा गॅस v1 पासून v2 पर्यंत पोहोचला तेव्हाच वर्क डन मिळेल आपल्याला. आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी हे इक्वेशन आपल्याला इंटिग्रेट करायला पाहिजे. हे इक्वेशन आपल्याला काय करायला लागेल? इंटिग्रेट. द अमाउंट ऑफ वर्क डन ड्युरिंग एंटायर एक्सपान्शन फ्रॉम व्हॉल्यूम v1 टू v2 would be sum of infinitesimal contributions of all steps. सगळ्या स्टेप मी सांगितलं ना, एक एक मास मी रिमूव्ह करायलोय त्यामुळे प्रत्येक वेळी स्मॉल वर्क डन असणार आहे. मला एंटायर प्रोसेसचं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे तर ह्या सगळ्या स्टेपच्या कॉन्ट्रीब्युशनची मला काय करायला लागेल? सम घ्यायला लागेल.
सगळ्या स्टेपच्या कॉन्ट्रीब्युशनची सम म्हणजे इंटिग्रेशन. द टोटल वर्क इज ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेशन ऑफ इक्वेशन. जे इक्वेशन मागे बघितलं आपण ते इक्वेशन बिटवीन लिमिट्स इनिशियल अँड फायनल स्टेट. तर इंटिग्रेशन घेताना चेंज कॅल्क्युलेट करायचा झाला तर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा झाला तर इनिशियल आणि फायनल लिमिटमध्ये त्याला इंटिग्रेट करावं लागतं, हे लक्षात ठेवा. धिस इज मॅक्झिमम वर्क, द एक्सपान्शन बिंग रिव्हर्सिबल. आता जे काही इंटिग्रेशन नंतर वर्क मिळेल ते मॅक्झिमम वर्क असणार आहे आणि प्रोसेस रिव्हर्सिबल असल्यामुळे ते मॅक्झिमम असणार आहे. कारण का, वेट रिमूव्ह केल्यावर पिस्टन वरती आला, वेट ठेवल्यावर पिस्टन परत खाली येईल, म्हणजे प्रोसेस काय असणार आहे, रिव्हर्सिबल. सो वर्क डन मॅक्झिमम असेल. ओके, लेट अस इंटिग्रेट दॅट इक्वेशन. इथं माहिती आहे dw इनिशियल टू फायनल 0 टू w मॅक्स. w मॅक्स का, मॅक्झिमम वर्क मिळणार आहे, इज इक्वल टू मायनस v1 टू v2 pdv. कारण व्हॉल्यूमची इनिशियल व्हॅल्यू v1 अँड फायनल व्हॅल्यू v2. हे इनिशियल लिमिट, हे फायनल लिमिट. ओके, आता dwचं इंटिग्रेशन w मॅक्स येणार. dwचं इंटिग्रेशन w मॅक्स इंटिग्रेशन ऑफ pdv v1 टू v2. का, इनिशियल व्हॅल्यू तर 0 आहे त्यामुळे फायनल व्हॅल्यू w मॅक्स आहे. इंटिग्रेशन घेतल्यावर w मॅक्स मायनस 0 म्हणजे w मॅक्स, w मॅक्स मायनस 0 म्हणजे w मॅक्स. आता हे इक्वेशन जे आलं, या इक्वेशनवरून कळालं मला pdv. इथं p ची व्हॅल्यू मला ठेवायची आहे. तुम्ही म्हणणार p ची व्हॅल्यू pच असणार आहे, पण आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे ना. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, pv इज इक्वल टू nRT. या इक्वेशन प्रमाणे p ची व्हॅल्यू काय येईल बरं, p ची व्हॅल्यू येईल, बघा जरा, p ची व्हॅल्यू येईल nRT डिवाइड बाय v. nRT डिवाइड बाय v. इथं जो p आहे, ओके, p फॉर प्रेशर, instead of p I can place nRT divided by v. Instead of p I can place nRT divided by v because p is equal to nRT divided by v. So w max is equal to integration between v1 to v2 minus nRT dv by v. कारण nRT by v च्या ऐवजी dv by v लिहिलं मी. इथे लक्षात येते ना, dv ला v ने डिवाइड केलं. Here nRT are constant. nRT are constant. So they can be taken out of integration. त्यांना इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ आपण. सो w max is equal to minus nRT integration v1 to v2 dv by v. Integrating dv by v within limit v1 to v2. ओके, नाउ तुम्हाला माहिती आहे dv by v चं इंटिग्रेशन log v येते, ln v, ln v. ओके, आणि त्या log v ला इनिशियल व्हॅल्यू म्हणजे लिमिट v1 आणि फायनल लिमिट v2 असणार आहे. कारण dx बाय x चं इंटिग्रेशन log x येते, हे मागे आपण बघितलं, एकदा यूज पण केला आहे फॉर्म्युला. पण इथं dv बाय v आहे त्यामुळे log v लिहायला पाहिजे, log v लिहायला हवं. त्यामुळं w इज इक्वल टू मायनस nRT. इथं ln म्हणजे log v v1 टू v2, v1 टू v2. आता एकदा इंटिग्रेशन घेतलं तर फंक्शनमध्ये फायनल आणि इनिशियल लिमिट ठेवून मायनस करतोय आपण, सबस्ट्रॅक्शन घेतोय. त्यामुळं इथं ln v2 मायनस ln v1 असं होईल ते. सो मायनस nRT ln v2 मायनस ln v1. इक्वेशन कसं होणार, w max इज इक्वल टू मायनस nRT ln v2 मायनस ln v1. ओके, तर हे इक्वेशन आलं. इथं परत मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. हे इक्वेशन कसं वाटते बघा, log a मायनस log b, आणि त्या केसमध्ये log a मायनस log b यू कॅन रिप्लेस इट बाय log a बाय b. तसं log v2 बाय v1 असं लिहू शकताय तुम्ही, log v2 बाय v1 असं लिहू शकताय. सो हे इक्वेशन असं पण लिहिल, मायनस nRT log v2 बाय v1, log v2 बाय v1. आता इथं जेव्हा ln असं लिहितोय तेव्हा त्याचा अर्थ मी लास्ट टाइम पण सांगितला होता, इट इज अ नॅचरल लॉग. इट इज नोन ॲज log टू बेस e, log टू बेस e. आणि आपण जी लॉगॅरिथमिक टेबल यूज करतोय तो डेसिमल सिस्टम म्हणजे log टू बेस 10 पाहिजे. आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं, हे log टू बेस e कॅन बी कन्वर्टेड इनटू log टू बेस 10 बाय मल्टिप्लाइंग बाय 2.303. म्हणजे इथं 2.303 ने मल्टिप्लाय केलं तर इथं log टू बेस 10 प्लेस करता येईल. सो मी असं करेन, w max इज इक्वल टू मायनस 2.303 सांगितलं, 2.303 ने मल्टिप्लाय केलं, nRT इथं log टू बेस e च्या जागी log टू बेस 10 v2 बाय v1.
लॉग टू बेस 10 φ2 बाय φ1 हे इक्वेशन मिळालं आपल्याला. ठीक आहे. आता हेच इक्वेशन बऱ्याच वेळा वेगळं पण लिहू शकतोय आपण. का? हे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम लिहिलंय इनिशियल आणि फायनल. इन टर्म्स ऑफ प्रेशर पण लिहिता येईल इनिशियल फायनल. ओके, कारण प्रेशर पण चेंज होत गेलं. मी एक एक काय केला, पिस्टन रिमूव्ह केला, त्यामुळे प्रेशर पण काय झालं होतं, चेंज झालं होतं. सो मी काय म्हणेन, हे इक्वेशन प्रेशरच्या टर्ममध्ये पण लिहू. मग प्रेशरच्या टर्ममध्ये लिहायचं झालं तर आपल्याला बॉइल्स लॉ माहिती पाहिजे. बॉइल्स लॉ काय आहे, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. हा बॉइल्स लॉ आहे. मग V2 बाय V1 बरोबर काय येणार, P1 बाय P2. हे V1 इकडं आणलं तर V2 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू P1 डिवाइड बाय P2. इक्वेशन असं होईल, P2 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू P1 डिवाइड बाय P2. येस ऑर नो? आणि जर V2 डिवाइड बाय V1 च्या जागी मला P1 आणि P2 ठेवायचं झालं, P1 बाय P2, तर या इक्वेशनमध्ये तेवढा चेंज करू शकतोय आपण. V2 बाय V1 च्या जागी P1 बाय P2 प्लेस करून. सो W max इज इक्वल टू -2.303 nRT log to base 10 P1 बाय P2 हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. आणि हे तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे 3 मार्क्ससाठी. एवढं डिरिव्हेशन तुम्हाला करायचं आहे 3 मार्क्ससाठी. हे हा जो व्हिडिओ आहे तो 2 वेळा 3 वेळा तुम्ही रिपीट बघा. ओके, हे इक्वेशन डिराईव्ह करा. हा फॉर्म्युला तुम्ही चांगला लक्षात ठेवा, कारण या फॉर्म्युल्यावर आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहे. ओके, हा जो पार्ट आहे लाईव्ह लेक्चर पण आपण घेतलं होतं यासाठी. ओके, तर हा पार्ट थोडासा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी परत याच्यावर एकदा सांगेन की हे थोडंसं तुम्ही व्यवस्थित समजून घेताय, पहिला व्यवस्थित समजून घेताय, आणि त्यानंतर हे याच्याबद्दल काय डाऊट असतील तर मला विचारा. म्हणजे इथं ही स्टेप का आली असं वाटलं तर तुम्ही विचारू शकताय. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.